लग्नाची बेडी. भाग 19. सकाळ झाली होती. दिल्लीमध्ये सिद्धी उठली होती. तिच्या आजारपणामुळे तिला नीट झोप लागली नव्हती, म्हणून सकाळी लवकर उठली. ती हळूहळू तिचे सर्व काम करत होती. ती हळूहळू बागेत आली आणि व्यायाम करत होती. पण गोळीची जखम अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती आणि ती व्यायाम करत होती तेव्हा तिला आता सहन होत नव्हते. तेव्हा ती स्वतःसाठी काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तिने पोटावर हात ठेवला आणि म्हणाली, तू आज तुझ्या आईला खूप त्रास दिलास. वाटते की आता तुला भूक लागली आहे. चल लवकर तुझ्यासाठी काहीतरी बनवते. तिने पटापट स्वतःसाठी काहीतरी बनवले. सूर्या जागा झाला आणि त्याच्या जिमकडे जात असताना खाली काहीतरी आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून तो त्या दिशेने गेला आणि त्याने पाहिले की सिद्धी त्याच्या समोर काहीतरी शिजवत होती. तिला असे पाहून त्याने आवाज चढवला, बाय द वे, तुला कोणी सांगितले हे सगळं करायला? तुला समजत नाही का? तू सध्या ठीक नाहीस, तरीही तू इथे? सिद्धीने पुढे पाहिले आणि सूर्याला पाहून किंचित हसत म्हणाले, तुझे बाचे सरकार मला झोपू दिले नाही आणि मूड ठीक नव्हता, म्हणून मी विचार केला की बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर मस्त काहीतरी बनवू. बर, मी चपाती चाट बनवते, तूही खाऊ शकतोस. सूर्या पटकन तिच्याकडे आला आणि तिच्या हातातून प्लेट घेतली. तुला हे सर्व करण्याची गरज नाही. तू फक्त हाक मारली असतीस तर सर्व नोकर येऊन तुला मदत करू शकले असते, पण तू ऐकत नाहीस ना. तेवढ्या सिद्धीने तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाली की, पाहिलंस का बाळा, तुझा मामा माझ्यावर कसं रागवला आहे? सिद्धीचे बोलणे ऐकून सूर्य हसू लागला. तो म्हणाला, तुला माहिती आहे दीदी, मला कधीच राग येत नाही. मला फक्त तुझी आनंद महत्त्वाची गोष्ट आहे. मी प्रत्येक गोष्टीत तुझ्या पाठीशी उभा आहे, जरी ते चुकीचे असले तरीही. मी ह्यावेळी तुझ्यावर थोडं रागवलो आहे आणि सर्वात जास्त मी बाबांवर रागवलं आहे. ते काय करतात हे कोणालाही कळू देत नाही, पण ह्यावेळी बाबा असं काहीतरी करतील. मला काहीच कळलं नव्हतं आणि बघ काय झालं. अरे सूर्य, ह्यात बाबांचीही चूक नव्हती आणि तुला आनंद व्हायला हवं की मी ज्याच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं त्याच्याशी लग्न केलं. पण दीदी, अशा लग्नाचा काय उपयोग जेव्हा शौर्य लग्नाला लग्न म्हणलं नाही आणि ती मुलगी लग्न मंडपातून पळून जाण्यात काय अर्थ आहे? अरे सूर्य, तुला काय म्हणायचं आहे? आणि तू मलाच या सगळ्यासाठी दोषी ठरवलंस? ठीक आहे, मीच तिला लग्न मंडपातून पळून जाण्यात मदत केली. आता लग्न केलं आहे मी, पण आता मी काय करू? अगं दीदी, मी तरी काय सांगू तुला. पण शौर्य तुला म्हणाला होता की लग्नावर विश्वास ठेवत नाही, आणि मग त्याने ते तोडलं आणि तुला घटस्फोटाचे कागदपत्र दिले. मला सांग, असं कोणी करतो का? सिद्धी त्याचे बोलणे ऐकून हसत होती, कारण तो बोलत बोलत रागवला होता आणि रागात तिच्यासोबत स्वयंपाक करत होता. थोड्याच वेळात मसालेदार चाट तयार झाला. त्याने सिद्धीसमोर जेवणाची प्लेट ठेवली. सिद्धीने प्लेट पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तेवढ्यात सर्व नोकर हळूहळू उठले आणि आपापल्या कामाला लागले. स्वयंपाक करणारा सैफही त्याच्या कामासाठी स्वयंपाकघरात आला. सूर्याने सर्व नोकरांकडे आणि सैफकडे पाहिले आणि म्हणाला, आता तुम्ही सगळे 2 टीम करायला हवं. जर जास्त काम असेल तर सर्व्हिस एजन्सीला फोन करा आणि आणखी काही माणसांना तुमच्यासोबत घ्या. मग सिद्धी म्हणाले, नाही नको सूर्या, तू बाहेरून कुणाला का बोलवत आहेस? मला माहीत नाही की बाहेरचे नोकर कसे आहेत. आमच्याकडे असलेले सर्व नोकर पुरेसे आहेत. मग सूर्याने सर्व नोकरांना 2 शिफ्टमध्ये शिफ्ट केले आणि सर्वांना कडक इशारा दिला की जे दिवसा काम करतात ते सिद्धीवर लक्ष ठेवतील आणि जे रात्रीची वेळी करतात त्यांनी रात्री काळजी घ्यावी. आणि हो, सर्वांनी जर कोणी चूक केली तर प्लीज समजून घ्या. साहेबला सुद्धा बोलावून आणले आणि त्यालाही सुद्धा तेच सल्ला देण्यात आला आणि ते लगेच सूर्याने ऑर्डर ऐकले आणि त्यांच्या कामात व्यस्त झाले. पण दीदी, तू त्या घरात गेल्यानंतर मला तुझ्यातली एक गोष्ट खूप आवडली आणि ती म्हणजे तुझा राग कुठेतरी निघून गेला आहे असं वाटते मला. तेव्हा सिद्धी म्हणाली, तू चुकीचा विचार करत आहेस. माझ्यातले राग तसंच आहे,
फक्त एवढेच की बेबीच्या आगमनामुळे मी शांत झाली आहे. मग सूर्य हसत म्हणाला, कारण काहीही असो, राग कमी आहे. मला खूप आनंद आहे. दुसरीकडे सूर्यवंशी मेन्शनमध्ये सर्वजण वेळेवर उठले आणि आपापल्या कामात व्यस्त होते. नेहा तिच्या दिनचर्येप्रमाणे देवघरात पूजेची तयारी करत होती. तेव्हाच प्रभा आली आणि नेहाच्या शेजारी बसली. नेहा पूजा करत होती तर प्रभा तिथे बसून नेहाला पूजा करताना पाहत होती. दुसरीकडे सूरज घरी आला नव्हता. सर्व मुलींच्या देखरेखीसाठी तो हॉस्पिटलमध्येच राहिला होता. तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे हे कोणालाही माहीत नव्हते. पण सूरजला कोणत्याही धोका पत्करायचा नव्हता म्हणून तो त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे सर्व विद्युत उपकरणे प्रीमेड मशीन वापरून बनवण्यात आली होती. सगळीकडे CCTV कॅमेरेही बसवले होते. युनिफॉर्म नसलेले बॉडीगार्ड कंपाऊंडर म्हणून काम करत होते. काही जण सफाई कर्मचारी म्हणून तर काही जण नोकरांच्या वेशात त्यांची कर्तव्य पार पाडत होते. इकडे पूजा झाल्यानंतर नेहा मागे वळली. तेव्हा तिने प्रभाला तिच्या समोर पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. ती पटकन प्रभाकडे आली आणि विचारले, तू किती लवकर उठलीस? मला माहीत होते तू सकाळी लवकर उठायची, पण मला माहीत नव्हते की तू इतक्या लवकर उठते. तोपर्यंत सिद्धी होती, तोपर्यंत ती माझ्यासोबत बसून पूजा करायची, पण आता ती इथे नाही म्हणून मला एकटी वाटते. नेहा प्रभाशी बोलत होती. अलका जिथे बसून सर्व काही पाहत आणि ऐकत होती ती रागाने संतापली होती. तेवढ्यातच विशाल आवरून त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. तेवढ्यात सूर्यवंशी मेन्शन बाहेर एक गाडी थांबली. हळूहळू आलोक, आजोबा आणि सर्वजण लिव्हिंग हॉलमध्ये आले आणि एकमेकांना गुड मॉर्निंग विश देत होते. आजोबा अजूनही एकमेकांना शुभ सकाळची शुभेच्छा देत होते तेव्हा त्यांना दारावर एक परिचित आवाज ऐकू आला. आवाज ऐकून सर्वांनी दाराकडे पाहिले. चहाचा कप धरलेल्या अलकाने हा आवाज ऐकला आणि तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. तिने पटकन आपले कप खाली ठेवले आणि मागे वळून पाहिले. तिच्या मुलाला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य उमटले. आलोक यांना त्यांचा मुलगा अहानला समोर पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले. अहानला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. विशाल आणि प्रभा दोघेही हे दृश्य पाहत होते. अहानला पाहताच अलका लगेच अहानकडे आली आणि म्हणाली, माझं बाळ आलं? पण अहानने तिला थांबवून म्हणाला की आधी मला माझ्या आजोबांना भेटू दे. अहानकडून हे शब्द ऐकून अलकाला खूप वाईट वाटले, पण तिने आपला राग आवरला आणि ती शांतपणे उभी राहिली. अहानने प्रथम आजोबांना भेटून त्यांचे पाय स्पर्श केले. त्याने त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आजोबांना मिठी मारली. आजोबा खूप आनंदी झाले. त्याने त्याला मिठी मारली आणि म्हणाले, बर माझं बेडकू आलं? हे ऐकून अहान म्हणाला, हे बरोबर नाही आहे आजोबा, मी अहान सूर्यवंशी आहे, बेडूक नाही आहे. तेवढ्यात आलोक पुढे आले. अहानने आलोक यांना मिठी मारली तेव्हा आलोक त्यांच्या डोळ्यात थोडासा ओलावा आला. त्याने पटकन त्यांच्या डोळ्यातून ओलावा लपवला. अहानकडे पाहून म्हणाले, तू आलास याचा मला खूप आनंद झाला. अहान हळूहळू सर्वांना भेटू लागला. शेवटी जेव्हा तो त्याच्या आई अलकाकडे गेला, कशी आहेस आई? रागवलेली आणि दुःखी असलेली अलका तिच्या मुलाचे हे शब्द ऐकले आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि ती हसत म्हणाली, मी ठीक आहे. मला तुझी खूप आठवण येत होते माझ्या बाळा. काळजी करू नकोस आई, मी आता आलोय ना. तो बोलत असतानाच त्याला त्याचा मागे असलेले विशाल आणि प्रभावर लक्ष गेले. ते त्याला लक्षपूर्वक पाहत होते. का? मग त्याने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई दादा कुठे आहे? तो कुठे दिसत नाहीये. मग अलका म्हणाली, तो कदाचित त्याच्या जिममध्ये असेल. तसे आई हे सर्व लोक कोण आहेत? तेवढ्यात आलोक म्हणाले, अरे हो अहान, मी तुला सांगायला विसरलो. मी तुला त्यांच्याशी ओळख करून देतो. अहान ही तुमची आत्या आहे. अहानला तर धक्काच बसला. हे ऐकून तो आलोक, नेहा, अलका आणि सगळ्यांकडे पाहू लागला.
मग नेहा त्याच्या जवळ आली आणि म्हणाले, हो बाळा, आत्या आहे. नेहाने प्रभाकडे पाहिले आणि म्हणाले, हा आहान आहे प्रभा. नेहा, आहान हा आलोक भाऊ आणि अलकादी यांचा धाकटा मुलगा आहे. प्रभा फक्त हसली. तिला तो आवडला. अहान पुढे होऊन प्रभाला मिठी मारली. तू खूप क्यूट आहेस म्हणाला. अहानच्या बोलण्याने तिला हास्य आले. पण अहानने अलकाकडे पाहिले आणि म्हणाला, आई, तू मला कधीच सांगितले नव्हते की इतकी क्यूट माझी आत्या आहे म्हणून. मग आलोक म्हणाले, बाळा, तू जन्माला आलास तेव्हा ती ही घर सोडून गेली होती आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. मी तुला नंतर सांगेन. तेव्हाच शौर्य त्याच्या जिममधून बाहेर पडत होता तेव्हा त्याची नजर खाली पडली. अहानला पाहून शौर्य म्हणाला, काय सर, अचानक कसं काय? एक फोन कॉल नाही, काय नाही. शौर्यचं आवाज ऐकताच त्याने त्याच्याकडे धावत गेला आणि मिठी मारली. मग शौर्य म्हणाला, छोटे, 5 मिनिट वेट कर, फ्रेश होऊन येतो. मग अहान खाली आला आणि तोही फ्रेश होण्यासाठी गेला. नेहा, प्रभा आणि विशाल यांच्याकडे पाहून म्हणाले, तुम्ही नाश्ता करायला चला. थोड्याच वेळात डायनिंग टेबलावर सगळे उपस्थित होते. थोड्याच वेळात शौर्यही आला आणि सगळ्यांमध्ये सामील झाला. तेवढ्यात विशाल आजोबांकडे पाहत म्हणाले, मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. सर्वांनी विशाल यांच्याकडे पाहिले. मग म्हणाले, मला वाटतं आपण आता निघायला हवे, कारण तिथे खूप काम पेंडिंग आहे आणि सिद्धी देखील सध्या खूप जखमी आहे. ती तिच्या ऑफिसचं जबाबदाऱ्या कशी सांभाळेल असं म्हणून ते शांत बसले. हे ऐकून सर्वजण नाश्ता सोडून त्यांच्याकडे पाहू लागले. मग आजोबा म्हणाले, अरे, तुम्ही इतक्या लवकर जाण्याबद्दल का बोलताय? माझ्या मुलीशी मी नीट अजूनही बोललेलो नाही आणि तुम्ही निघण्याबद्दल बोलत आहे. मग विशाल म्हणाले, मी तुम्हा सर्वांना सांगितल्याप्रमाणे सध्या ऑफिस सांभाळण्यासाठी कोणी नाही. सूर्य सिद्धी बरी होईपर्यंत सोडून कुठेही जाऊ शकत नाही आणि सूरज हॉस्पिटलच्या कामात खूप व्यस्त असेल आणि प्रभालाही खूप काम आहे म्हणूनच. तेवढ्यात प्रभा आजोबांकडे पाहिले. बाबा, जाणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर ते इम्पॉर्टंट नसेल तर काही अडचण आली नसती, आपण थांबलो असतो. मग विशाल सगळ्यांकडे पाहिले आणि म्हणाले, बाय द वे, तुम्ही सर्वांनी एकदा या. नरेंद्रकडे पाहून म्हणाले, तुमच्या दोन्ही मुलीही तिथे आहेत. तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांनाही तुम्हाला बघून खूप आनंद होईल. आणि आणखी एक गोष्ट, 1 आठवड्यानंतर आमचा धाकटा मुलगा सूरजचा वाढदिवस आहे आणि मी म्हणतो की तुम्ही सर्वांनी तिथे येऊन काही दिवस राहावे. विशाल आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, आणि विशेषतः तुम्ही येऊन बघा, तुमची मुलगी आणि नातसून कशी आहेत. विशाल यांनी जाण्याबद्दल बोलत असताना शौर्य ऐकून त्याने विशाल यांच्याकडे पाहिले. दुसरीकडे अहानला काहीही समजले नाही. तो फक्त गोंधळलेला अवस्थेत सर्वांकडे पाहत होता. पण मोठ्यांसमोर बोलणे त्याला योग्य वाटत नव्हते. पण त्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे होते. ठीक आहे, आम्ही तुम्हाला थांबवणार नाही. आपण सर्वांनी येऊन सिद्धीची माफी मागणार. प्रभा आणि विशाल त्यांच्या शब्दांना मान्यता दिली. पण शौर्य दुःखी झाला. त्याला वाटले होते की ती परत येईल, पण आता त्याला हे देखील माहीत होते की ती त्याच्यावर रागवली आहे. पण ती काय येईल? दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सर्व मुली हळूहळू शुद्धीवर येत होत्या. सिया ही शुद्धीवर आली होती. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला स्वतःला एका अनोळखी ठिकाणी पाहिले आणि ती घाबरू लागली. ती पटकन तिच्या जागेवरून उठली, आजूबाजूला पाहिले, बेडवरून उठली आणि पळू लागली. पेशंट तपासणी करणाऱ्या नर्सने तिला पाहताच ती शियाकडे धावत गेली आणि म्हणाली, शिया, तू कुठे जात आहेस? शिया म्हणाली, मला बाहेर जाऊ द्या. माझ्या बहिणीचा जीव वाचवायचा आहे मला. प्लीज मला सोडून द्या. सिया, काळजी करू नकोस. तुझी बहीण पूर्णपणे ठीक आहे. ती इथेच आहे. सियाने तिच्या बहिणीबद्दल ऐकताच तिने लगेच तिला विचारले की ती कुठे आहे. मला तिच्याकडे जायचं आहे. नर्सला तिचा मूड चांगला समजला.
म्हणून तिने तिला सांत्वन देत म्हणाले, थोडा वेळ थांब. ज्या व्यक्तीने तुझ्या बहिणीचा आणि इतर काही मुलींचा जीव वाचवला आहे त्यांना भेट, मग तुला खात्री पटेल. सिया ते ऐकताच नर्सकडे संशयाने पाहत तिने विचारलं, तू खोटं बोलत आहेस ना? नर्सलाही समजलं ती काही ऐकणार नाही, म्हणून तिने पटकन तिच्या फोनवरून सूर्याला मेसेज केला. सूर्या आज ऑफिसला गेला नव्हता. तो तिची प्रकृती तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला होता. SMS येताच त्याने त्याचा फोन चालू केला. तो वाचला आणि पटकन गेला. जेव्हा तो त्या वॉर्डमध्ये पोचला तेव्हा त्याने शियाला पाहिले आणि तिचा शेजारी उभा राहिला. नर्सने सूर्याकडे पाहिले आणि म्हणाले, सर, मॅडम खूप काळजीत आहेत. तिला तिच्या बहिणीला भेटायचं आहे. समोर एक मुलगा उभा असल्याचे पाहून शिया थोडी जास्तच घाबरली. सूर्या म्हणाला, काळजी करू नकोस. सगळे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुला तुझ्या बहिणीला भेटायचं आहे ना? चल, तुला तिची भेट करून देतो. असे म्हणत तो शियाला घेऊन गेला. शियाने श्यामलीला पाहिले तेव्हा ती पटकन तिच्याकडे गेली आणि म्हणाली, श्यामली, तू ठीक आहेस ना? मग सूर्या म्हणाला, हो, ती आता ठीक आहे आणि आता मी तुला आणि तिला घरी घेऊन जात आहे. शिया त्याच्याकडे पाहू लागली. सूर्याने त्याचा फोन काढला आणि कॉल केला. सिद्धी तिच्या खोलीत लॅपटॉप स्क्रीनसमोर बसली होती. तिला सूर्याचे नाव फ्लॅश झालेले दिसले आणि तिने पटकन तिचा लॅपटॉप खाली ठेवला. तिने फोन रिसीव्ह करत म्हणाले, काय झाले? आधी काय झाले ते मला सांग. सूर्या थोडं रागातच म्हणाला, दीदी, तू तुझा लॅपटॉप उघडलास? मग सिद्धी थोडी हळू आवाजात म्हणाले, नाही, अजिबात नाही. मग सूर्या तिला म्हणाला, ठीक आहे, मी तुला येऊन सांगतो. ठीक आहे, ते सर्व सोड. तू फोन का केलास? काय नाही दी, थांब, तिच्याशी बोल. कदाचित ती तुला पाहिल्यावर माझ्यावर विश्वास ठेवल. शियाने हे ऐकताच फोन स्क्रीनकडे वळली. सिद्धीने शियाकडे पाहताच शियानेही सिद्धीकडे पाहिले. सिद्धी नॉर्मल होती, पण शियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिच्या मोठ्या डोळ्यांनी सिद्धीकडे पाहत ती म्हणाले, हॅलो वहिनी, तू? मग सिद्धी म्हणाले, हॅलो डार्लिंग, तू कशी आहेस? काही प्रॉब्लेम तर नाही ना? ऐक सिया, तू श्यामलीला घेऊन सूर्यासोबत घरी ये. तुझे कोणतेही प्रश्न असतील ते घरी आल्यावर मी उत्तर देईन. थोडे बोलल्यानंतर तिने फोन ठेवला. सूर्या फोन करून सुरेशलाही सोबत येण्यास सांगितले होते आणि दुसरीकडे शौर्याच्या ऑफिसमध्ये सकाळी डायनिंग टेबलावरचे संभाषण ऐकल्यानंतर शौर्य थेट ऑफिसमध्ये आला होता. पण त्याला ऑफिसमध्ये काम करावेसे वाटत नव्हते. सिद्धीला त्याला सोडायचे नव्हते. त्याला सतत सिद्धीची आठवण येत होती. तो अस्वस्थ होत होता. तो स्वतःचे विचार करत होता की जेव्हा ती त्याच्या जवळ त्याच्या मिठीत असायची तेव्हा त्याला खूप मनाला शांती वाटत होती. त्याला आठवत होतं की त्याने पहिल्यांदा सिद्धीचे चुंबन घेतल्यानंतर त्याला किती शांत वाटलं होतं. जेव्हापासून ती त्याच्या शेजारी झोपायला लागली तेव्हापासून तो खूप शांत झोपत होता. पण त्या रात्रीनंतर तो कधीच तिच्याजवळ गेला नव्हता आणि तेव्हापासून तो झोपू शकला नव्हता. तो हे सगळं विचार करत असताना त्याला आठवलं की तिने त्याला हे सगळं कसं सांगितलं होतं आणि ते सांगायला त्याला बराच वेळ लागला होता. मग जेव्हा त्याने तिला संधी मागितली तेव्हा त्याला ती रात्र आठवली जेव्हा सिद्धीने म्हटलं होतं, तू माझा हात कधीच सोडणार नाहीस ना? मग त्याला हेही आठवले की तो म्हणाला होता, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आणि सिद्धीने तेव्हाच म्हणाली होती, जर तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तर तू मला असं का त्रास देत आहेस? मग शौर्य म्हणाला होता, कारण मला तुला चिडवायला, तुझ्याजवळ यायला, तुला किस करायला आवडतं. खरं सांगायचे तर तो तिच्यावर खरोखर प्रेमात पडला होता. त्याच क्षणी तो घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करत होता. त्या क्षणी त्याला सिद्धीचे तू आधी सही कर हे शब्द आवडले नाही. त्याला घटस्फोटाची कागदपत्रे दाखल करायचीही इच्छा नव्हती. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि सिद्धीवर विनयची नजर तेव्हा त्याला काय करू आणि काय नाही
कळत नव्हते. म्हणून रागामुळे त्याने सिद्धीला घटस्फोट दिला. त्याने उचललेले हे पाऊल त्याच्यावर खूप जास्त महागात पडले. शौर्य मनातच विचार करत होता, काय केला शौर्य तू? सुखी संसार स्वतःची हाताने वाट लावलास. हे सर्व विचार करत तो वेडा झाला. त्याच्या केबिनचा दरवाजा वाजला तेव्हा त्याला काहीही समजले नाही. तो त्याच्या सीटवर आला आणि बसला. त्याने स्वतःला ॲडजस्ट केले, दाराकडे पाहिले आणि कमेन म्हणाला आणि राघव आत आला. सर, मिस्टर शर्मा यांना तुम्हाला भेटायचे आहेत. राघव, ते बाजूला ठेवा आणि ज्या दिवशी मॅडमने त्यांचे वकील गौरव यांना सोबत घेऊन आल्या होत्या, जाणून घ्या, जे भारतातील एक प्रसिद्ध वकील आहेत आणि खूप चांगले देखील आहेत. त्यांनी न्यायालयात केस दाखल केली का? अजून नाही. हे लवकर चेक करा. राघव, आमच्याकडे वेळ नाही. मग राघव म्हणाला, ठीक आहे. पण सर, मिस्टर शर्मा. राघव, तुम्ही ते बाजूला ठेवा, मी बघतो. मला एका तासात सगळी माहिती हवी आहे. राघव शौर्याच्या विनंतीला सहमत झाला आणि निघून गेला. तो गेल्यानंतर त्याने स्वतःशी विचार केला, मी घटस्फोटाची कागदपत्रे ठेवत नाही, पण मला जाणून घ्यायचे आहे की घटस्फोट झाला आहे की नाही. आणि जर नाही झाला तर सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. तेवढ्या शौर्याला सिद्धीने निघताना सांगितलेली गोष्ट आठवली. तो आधी सांगितलं आहेस, माझ्यावर प्रेम करत नाहीस म्हणून. मी यूज अँड थ्रो आहे ना, यूज केलेल्या गोष्टी परत यूज करत नाही. मग शौर्य थोडा हसत म्हणाला, नाही डार्लिंग, यावेळी मी असे काही करणार नाही. फक्त मी तुला इतके प्रेम करेन की तू तुझं सर्व द्वेष विसरून जाशील. आय लव्ह यू मेरी जान. तो हसला तेव्हा त्याचा फोन वाजला. हो, मला सांग. सर, मिस्टर शर्मा त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. ठीक आहे, त्याला माझ्या केबिनमध्ये पाठवा. हे बोलून त्याने फोन ठेवला. दुसरीकडे शिया आणि शमली सूर्यासोबत घरी आल्या तेव्हा त्या लिव्हिंग हॉलमध्ये पाऊल ठेवल्या तेव्हा सिद्धी लिव्हिंग हॉलमध्ये बसून न्यूज चॅनल पाहत होती. तेवढ्यात तिला एक आवाज ऐकू आला, वहिनी. सिद्धी समोर पाहिले. शिया अजून स्वतःला सावरली नव्हती, पण सिद्धी डोळे उघडे ठेवून सगळं पाहत होती. मग तिने शिया आणि श्यामलीला दोन्ही हात पुढे करून इशारा केला. शिया आणि श्यामली दोघी एका सुरात वहिनी असे म्हणत तिला मिठी मारली. तेवढ्यात सिद्धीचा आवाज आला. तिचा आवाज ऐकून शिया पटकन तिच्यापासून बाजूला झाली आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, वहिनी, तुला काय झालं? सूर्याचं कानावर आवाज ऐकताच तो सिद्धीकडे धावत गेला आणि तिला म्हणाला, मी तुला किती वेळा थोडे सावध राहायला सांगितलं आहे, पण तू ऐकत नाहीस ना? अरे शांत हो, मी ठीक आहे. अगं ती ठीक आहे म्हणजे काय? तुला समजून घ्यायचं नाही का? पण शिया भीती आणि आश्चर्याने भरलेल्या डोळ्यांनी सिद्धीकडे पाहत होती. मग थोडंसं संकोच करत ती म्हणाली, मला माफ करा वहिनी. मग सिद्धी म्हणाली, ठीक आहे, माझ्याकडे ये. मग सूर्याकडे पाहत म्हणाले, सूर्या, ठीक आहे. तुझ्या बोलण्याने शिया घाबरले. मग सूर्या थोडा आवाज करत म्हणाला, पहिला दुखवायचे मग घाबरायचे. सिद्धी म्हणाली, सूर्या, हे योग्य नाही. तिचं काय दोष आहे? तिला कुठे माहीत आहे? मग सूर्य म्हणाला, तिला माहीत नाही मग काय? तरीही तू किमान तुझ्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवायला हवं ना? सूर्या, श्यामलीला तिच्या खोली दाखव. शिया, तू माझ्याकडे ये. शिया सिद्धीजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, वहिनी, तुला काय झाले? काही नाही शिया, तो एक छोटासा अपघात होता. मग शिया म्हणाली, खरंच? वहिनी, मला माहीत नव्हते. इट्स ओके सिया, तू कशी आहेस? मी ठीक आहे वहिनी, पण तू सध्या खूप कमकुवत आहेस, म्हणून तुला योग्य विश्रांतीची आवश्यकता आहे. शियाने सिद्धीकडे लक्षपूर्वक पाहिले. सिद्धी म्हणाली, तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? मला माहीत आहे तू माझ्याकडे का पाहत आहेस. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, पण आधी तू बरी होशील. आणि 2 दिवसात छोटी आई, छोटे बाबा आणि आजोबा संपूर्ण फॅमिली इथे येत आहेत. सियाने पाहिले की सिद्धी, जी कालपर्यंत सर्व साडी घालून तिच्या मांगे सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, हातात भरगच्च बांगड्या आणि कपाळावर टिकली लावून बसली होती, ती आता फक्त टी शर्ट पॅन्टवर बसली होती.
तिच्या कपाळावर टिकली नव्हती, तिच्या मांगेत सिंदूर नव्हते, गळ्यात मंगळसूत्र नव्हते आणि बांगड्याऐवजी हातात स्मार्टवॉच होते. तिने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते. तिच्या साधेपणातही ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान सूर्या कॉफी घेऊन आला. त्याने एक कप सिद्धीला आणि दुसरा कप सियाला दिला. त्याने सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाला, ही तुझी शेवटची कॉफी आहे. आजपासून तुझी कॉफी बंद, फक्त दूध चालू असेल. ते होणार नाही सूर्या, मला कॉफी नाही तर चहा प्यायचा आहे. दीदी, मी तुझी अजिबात ऐकणार नाही. ठीक आहे, ऐक सूर्या. व्हॉट इज दिस? हे नाव काय आहे दीदी? तू खूप चुकीचे काम करत आहेस हां. ओके ठीक आहे बाबा, सॉरी. नंतर चूक दुरुस्त कर. आणि शियाला आता तिची कोली दाखव. सूर्याने अनिच्छेने शियाला तिच्या कोली दाखवण्यासाठी निघून गेला. सिद्धीने त्याला जाताना पाहत हसत होती. दुसरीकडे शौर्यच्या ऑफिसमध्ये शौर्य नुकताच आला होता आणि राघवला. शौर्यने त्याला जे सांगितले होते ते इन्फॉर्मेशन काढून राघवने त्याला नुकतेच येऊन सांगितले. जे सांगितले ते ऐकून शौर्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्याने मनात विचार केला, आय लव्ह यू शेरनी. जस्ट वेट अँड वॉच, मी येत आहे. मला माहीत आहे की तुझा राग इतक्या सहजासहजी जाणार नाही, पण मी तुला शांत करेन. मला पाहून तू रागवशील, पण मला ते देखील माहीत आहे तू काहीही बोलणार नाहीस, कारण तुझा राग इतका आहे की तू फक्त काही शब्दात बरेच काही सांगून जातेस. तुझा राग तुझ्या आतल्या लावांसारखा आहे. तू काहीही बोलणार नाहीस, पण सगळं काही करून दाखवतेस ना. तू रागात मला दूर ठेवून मला शिक्षा देत आहेस, हेच तर मला प्रॉब्लेम आहे. आता बघू तू माझे प्रेम कसे स्वीकारतेस ते. आणि हो, मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतेस. तेवढ्यात त्याचं डेस्कवरील हँडलाईन वाजू लागले. त्याने कॉल उचलला. सर, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफ. कोणीतरी विशाल राठोड तुम्हाला भेटण्याचा आग्रह करत आहे. तो म्हणतो की तुम्ही त्याला ओळखता. विशाल राठोडचे नाव ऐकून तो म्हणाला, हो कीर्ती, मी त्यांना चांगले ओळखतो. प्लीज त्यांना रिस्पेक्टफुल माझ्या केबिनमध्ये घेऊन या. ठीक आहे सर, असे म्हणून तो फोन ठेवला. समोर उभे असलेले विशाल यांचे माफी मागितली आणि शौर्यच्या केबिनमध्ये जाण्यासाठी लिफ्टकडे निघाला. त्याच्या केबिनमध्ये बसून शौर्याला आश्चर्य वाटू लागले की मिस्टर विशाल इथे काय करत आहेत. ते जाणार होते ना. शौर्य विचार करत असतानाच त्याला दारावर टोठवण्याचा आवाज आला. तो म्हणाला, कमिंग. राघव आत येत म्हणाला, बॉस, मिस्टर विशाल इथेच आहेत. शौर्यने मान हलवली आणि त्यांना आत येण्यास सांगितले. राघव बाजूला उभा राहिला. मिस्टर विशाल म्हणाले, इफ यू डोंट माइंड मिस्टर शौर्य, तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना. नाही नाही सर, मला आश्चर्य वाटले. तुम्ही निघणार होता म्हणूनच मला आश्चर्य वाटले. हो, मी निघणार होतो, पण काही कामामुळे मला काही मिनिटे थांबावे लागले. मला वाटले की मी ते पूर्ण करून संध्याकाळी निघून जाईन आणि मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाची चर्चा करायची आहे, जी थोडी वैयक्तिक आहे. हो सर, प्लीज तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते संकोच न करता सांगा. शौर्याचे शब्द ऐकून विशाल यांचा चेहरा हास्याने उजळला. विशाल यांना असे हसताना पाहून शौर्याने त्यांच्याकडे बारकाईने पाहत राहिला. विशाल यांनी शौर्याला बोलत असताना त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, शौर्य, मला माहीत आहे की तू आणि सिद्धी लग्न केले आहे आणि तू तिला डिवोर्स दिला आहेस. विशाल यांचे शब्द ऐकून शौर्याचा चेहरा खाली पडला. विशाल पुढे म्हणाले, शौर्य, मला तुझ्या आणि सिद्धीबद्दल सर्व काही माहीत आहे, पण शौर्य, कधी कधी असे निर्णय बरोबर असतात आणि कधी कधी चुकीचे. मला माहीत नाही की तुझ्या मनात काय चालले आहे. तुला आमची सिद्धी का आवडली नाही. तू तिचा तिरस्कार का करतोयस. पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आमची सिद्धी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. ती लहानपणापासूनच तुझ्यावर प्रेम करते. शौर्य हे ऐकताच त्याचे डोळे विस्फारले. विशाल यांनी शौर्यकडे पाहिले आणि शौर्य आश्चर्यचकित झाला. असं बघू नको शौर्य.
कारण मी सिद्धीला तुझ्यासाठी वेडी झालेली पाहिलं आहे. जर कोणी तुझ्याबद्दल काही बोलले तर सर्वांना तिच्या रागाचा सामना करावा लागत होता. सिद्धीमुळेच मी तुझ्या आत्याला भेटलो. एके दिवशी ती शाळेतून परतत असताना तिला अचानक आमच्या दारात एक मुलगी असलेली दिसली. आम्ही तिला विचारले की ती कोण आहे. फ्लॅशबॅक. तेवढ्या सिद्धी म्हणाले, बाबा हा कसले प्रश्न आहे, ही आमची आई आहे. सिद्धीचे हे शब्द ऐकून मी थोडं रागवलो आणि म्हणालो, सिद्धी तू काय म्हणत आहेस? बाबा मी काहीही चुकीचे करत नाहीये. ती माझी आई होणार आहे. पण बाळा मी तिला ओळखत नाही आणि तूही तिला ओळखत नाही. मग मी असे लग्न कसे करू शकतो? नाही बाबा मला काहीही माहीत नाही. तुला तिच्याशी लग्न करावे लागेल. त्यावेळी मला समजले नाही की मी असे लग्न कसे करू शकतो. मी तिला ओळखत नाही. ती कुठून आली आहे तेही माहीत नाही. तुमच्या आत्याने मला तिचे नाव प्रभा म्हणून सांगितले आणि मी कामासाठी मुंबईहून इथे आले होते. त्यावेळी मला माहीत नव्हते की माझ्यासमोर उभी असलेली मुलगी खरं बोलत आहे की नाही. म्हणून मी माझ्या काही जवळच्या मैत्रिणींना सर्व माहिती मिळवण्यास सांगितले आणि नंतर त्यांना 1 दिवसाची वेळ दिली. असे सांगितले की मला उद्यापर्यंत माहिती हवी आहे. मी त्या मुलीचं लग्नाला नकार दिला. कारण मला सर्व माहिती मिळेपर्यंत मी लग्नाला पुढे जाणार नव्हतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या लोकांना सर्व काही कळले तेव्हा मला कळले की प्रभा माझ्या मैत्रिणीची म्हणजे साधनाची वहिनी आहे. मी खूप भावुक झालो. मग सिद्धी म्हणाले, बाबा आता तुला तिला आमची आई बनवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. प्रभाचा स्वभाव खूप सरळ आणि साधा होता. माझी मैत्रीण साधनाने मला एक वचन दिले होते. तिला तिच्या मुलाने सिद्धीसोबत लग्न करावे असे वाटत होते. जेव्हा ती ऐकली शौर्य नावाच्या मुलाशी तिचं लग्न होणार आहे तेव्हापासून आजपर्यंत तिला शौर्य नावाचे वेड लागले आहे. पण तिने शौर्यला कधीच पाहिले नव्हते. पण फक्त त्याचे नाव ऐकले तरी तिचा चेहरा उजळून निघायचा. शौर्य मी फक्त एवढे सांगू इच्छितो की माझ्या मैत्रिणीला दिलेले वचन इतक्या सहजपणे मोडू शकत नाही. पण मी एवढेच सांगतोय की माझ्या मुलीने कितीही सहन केले तरी तिचा राग शांत करण्यासाठी जे काही करावे लागेल ते कर. जर तुला माझ्या मुलीवर प्रेम नसेल. त्यांनी पुढे काही बोलायचा आधीच शौर्यने त्यांना अडवत म्हणाला, सुरुवातीला मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो. मी तिचा खूप द्वेष करत होतो. पण तो द्वेष प्रेमात कधी बदलला हे मला कळलेच नाही. पण मी तिच्यावर प्रेम करत आहे. तेवढ्यात विशाल म्हणाले, शौर्य हे कसले प्रेम आहे की तू तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आणि एके दिवशी तिचा घटस्फोटाचे कागदपत्रे देण्याचा आणि तिला यूज अँड थ्रो बाथरूम पेपरसारखे फेकून द्यायचं असे शब्द बोलताना जराही विचार केला नसेल का तू? हेच आहे का तिच्यावरती तुझं प्रेम?